मित्रांनो, आपण एक कानगाव येथे म्हणजे तालुका दौंड जिल्हा पुणे कानगाव या ठिकाणी शेतकरी श्री सुरेश जयवंत फडके यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर ते आपला थोडा अल्पासा परिचय द्या, तुम्ही काय करता आणि या वॉटर कंडिशनर विषयी माहिती. आपलं नाव? माझं नाव सुरेश जयवंत फडके. मी राहतो पुण्याला. मी इथे काही दिवसापूर्वी हे 5 एकर क्षेत्र विकत घेतलं आणि त्यानंतर पहिलं पीक जे घेतलं होतं त्यामध्ये फारच म्हणजे काय नीट आलेलंच नव्हतं. ते नीट आलं नाही म्हणजे टनेज तर भरलं नाही आहे आणि खर्च भरपूर केला. नंतर मी विचार केला की आमच्या गावामध्ये जवळजवळ 90 हे फिल्टरचे युनिट लावलेले आहे. तर त्यानंतर मग मी यांच्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्या दोन्ही याला म्हणजे विहिरीवरती आणि बोरवरती दोन्ही ठिकाणी फिल्टर लावले आणि त्यानंतरचं जे पीक होतं त्यामध्ये म्हणजे मी सांगण्यापेक्षा बाकीचे लोकच असे म्हणायला लागले की तुम्ही काय केलं की ज्यामुळे ऊस एवढा चांगला आला म्हणून. नंतर मग त्या टनेज पण मला यावर्षी चांगलं मिळालं त्यावेळी. म्हणजे एकंदरीत तुमच्या आता शेजारच्या प्लॉट आणि तुमच्या प्लॉटमध्ये काही डिफरन्स जाणवतो का? कारण ह्या प्लॉटमध्ये तिथं वॉटर कंडिशनर बसवलेलं नाही, पण त्याच्या पलीकडनं बसलेलं आहे. बरोबर. तर हा जो तुमचा शेजारचा जो प्लॉट आहे तो पिकत नाही आहे चांगला. आणि आता तुमच्या ठिकाणी ही माती बघायची, ती माती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हो. तर तुम्हाला असं पहिल्यांदा शंका आली का मशीन चालतं, रिझल्ट भेटता नाही भेटता? हा नाही, मला पहिल्यांदा वाटत होतं की आपण लावल्यानंतर नेमकं काय होणार आहे, म्हणजे त्यामध्ये काय फरक होईल. पण नंतर जेव्हा पिकामध्ये दोन्ही प्लॉटच्या शेजारी बघितलं तर माझा कांदा आणि शेजारच्याचा कांदा ह्यामध्ये डिफरन्स फरक आहे एकदम. माझा जो आता आहे तो तुम्ही बघा, हे दाखवतील ते आता एकदम हिरवागार आहे आणि शेजारी बघा कशा पाती जळलेल्या आहेत. त्याच्या डिफरन्स म्हणजे पाण्याचं जे आम्ही फिल्टर लावलं त्याचा फारच आम्हाला फरक पडलेला आहे त्याचा. आता हे जे तुम्ही औषधं वगैरे देतात, आता कसं पीएच जर वाढलेलं असेल तर औषधं वगैरे वेगळं नाही. कंपन्यांच्या औषधं किती चांगले असेल पण पीएच जर सुधारलेलं नसेल, पाण्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते विरघळत नाही. जेणेकरून तुम्ही कंपन्यांना नाव ठेवतात पण खरा प्रॉब्लेम हा पाण्यामध्ये असतात. मग तुम्हाला असं जाणवलं का हे मशीन बसवल्यानंतर तुम्हाला खतं वगैरे कमी लागले का जास्त लागले का पूर्णपणे वापर झाला आहे? ह्या खताचं तर मी सांगाल की आम्ही हा फिल्टर लावल्यानंतर फक्त मी कोंबडी खत टाकलेलं आहे. या व्यतिरिक्त कुठलं फर्टिलायझरचं खत टाकलेलं नाही आहे आणि रासायनिक खत कुठलंही आत्तापर्यंत टाकलेलं नाही आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे यांची जी शेती आहे ती टोटल ऑर्गॅनिक शेती म्हटली तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण ऑर्गॅनिक शेतीमध्ये सुरुवातीपासून तर उत्पन्न भेटत नाही. जसं जसा कालावधी वाढत जातो तसं तसं तुम्हाला उत्पन्न भेटतं. पण यांनी पहिल्याच वेळेपासून फक्त कोंबडी खत वापरलेलं आहे आणि त्या कोंबडी खताचा त्यांनी आज कसा प्रकारचे रिझल्ट घेतलेला तसं तुम्ही बघू पण शकता. आता हा कांद्याची हाईट, ऊसाची हाईट म्हणजे टोटल तुम्हाला ग्रीनरी दिसून येते या ठिकाणी. तर मी तुम्हाला आता तुमचं बघून तुमचे जे पार्टनर आहेत, माझ्या पार्टनर जे कोपरगाव ज्यांनी आता 10 एकर क्षेत्र आहे त्यांनी आता ऊस लावलेला आहे. तर त्यामुळे त्यांना पण ते जाणवलं की त्याची वाढ होत नाही आहे ऊसाची आणि रानामध्ये एकदम असा पांढरे पांढरे ते दिसायला लागले त्याला क्षार. तर त्यांनी आता लगेच बसवलं त्यांनी माझं बघून. त्यांनी म्हणजे तुम्ही या वॉटर कंडिशनर वरती एकदम 100% आमचा विश्वास आहे याला की मला जो फरक पडलेला आहे की मी त्याच्यावरनं तुम्हाला सांगतो की हे 100% फायद्याची गोष्ट आहे. तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता तुमच्या अनुभवानुसार? हे माझा अनुभव असा इतका मोठा नाही आहे, तरी पण मी एवढं सांगू इच्छितो की आपण नुसतं माती हे एवढं त्यातलं टेस्टिंग करून चालत नाही, तर पाण्याचं टेस्टिंग आणि पाण्याची क्वालिटी पण महत्त्वाची आहे त्या पिकासाठी. ते प्रत्येकाने आपले पाणी चेक करून हे लावायला काय हरकत नाही आहे फिल्टर. मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा होता, तर कंपनीच्या सर्व्हिसबद्दल काय सांगणार आहे? ह्या कंपनीच्या सर्व्हिसबद्दल एकदमच आम्ही खुश आहे. कारण मला मधी प्रॉब्लेम आला की आम्ही AC फिल्टरवरनं DC फिल्टरला गेलो आम्हाला सोलर बसवल्यामुळं. तर त्याला प्रॉब्लेम आला तर त्यांनी तुरंत लगेच सांगितलं की काय हरकत नाही आहे, तुम्हाला अख्खा म्हणजे युनिटच बदली करून दिलेलं आहे आता त्यांनी. म्हणजे शेतकरी बंधूंनो, त्यांच्याकडे अगोदर MECBची लाईट होती. MECBची लाईट म्हणजे टोटल AC करंट होता. त्याच्यानंतर त्यांनी सोलर बसवला. सोलर बसवल्यानंतर त्यांना आपण DC म्हणजे सोलरवर चालणारं मशीन बसवलेलं आहे. पण काही कारणास्तव वायर ते तुटली गेली, तरी आता परत त्यांना येऊन तिथं सर्व्हिस दिली आणि येतानीच युनिट नवीन घेऊन आलेलो आहे. आम्ही काय करतो, मशीन चालू का बंद हे जागेवर जाऊन बघत नाही, आम्ही स्वतः कंपनीतनं मशीन घेऊन येतो, मशीन बसून देतो. त्याने काय होतं, शेतकरी पण खुश असतो आणि शेतकऱ्यांचं आमच्यावर विशेष लक्ष असतं का त्यांचं म्हणणं आहे हे काही न बघता काही न टेस्ट करता डायरेक्ट मशीन बदलून देतात.
बरोबर ना? हां बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हे सर्व्हिसबद्दल तर 100% सॅटिस्फाय आहे आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. धन्यवाद सर. ओके थँक्यू.